नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज आपण घेऊन आलेलो आहोत कडबा कुट्टी मशीन. तर ही जी शेतकरी योजनेसाठीची जी कडबा कुट्टी मशीन आहे, याच्यामध्ये 75% पर्यंत अनुदान मिळतं विद्यार्थ्यांना. याच्यामध्ये मिळतं. तर याच्यामधून आपल्याला ऍप्लिकेशन कसं करायचंय, त्यासाठी कुठल्या प्रोसेस फॉलो करायच्या, याचं रजिस्ट्रेशन कसं करायचं, यावर सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा. आणि हो, आपण जर महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल, सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर विदाऊट वेळ वाया घालवता चालू करत आजचा आपला टॉपिक. फर्स्ट ऑफ ऑल आपण mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login या वेबसाईट वरती यायचंय. ती लिंक तुम्हाला वरती इथे दिसते. ही लिंक वर तुम्हाला सर्च करायचं किंवा गुगल मध्ये जाऊन महाडीबीटी फार्मर सर्च केलं तरी तुम्ही इथे लॉग इनच्या सेक्शन मध्ये येऊ शकता. आता याची नोंदणी कशी करायची आहे, या साईडची इथून नवीन अर्जदार नोंदणी जी करायची त्याची प्रोसेस ऑलरेडी मी एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे. तुम्ही जर तो अद्याप पाहिला नसेल तर इकडे आय बटनाच्या लिंक मध्ये तुम्हाला तो उपलब्ध होणार आहे, तर तिथून तुम्ही पाहू शकता. ही रजिस्ट्रेशन नोंदणी झाली असं समजून आपण पुढची प्रोसेस करूया. तर आता आपल्याकडे जर आयडी आणि पासवर्ड असेल तर इथे वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड टाकून आपल्याला लॉग इन करायचे. इन केस तुमच्याकडे आयडी आणि पासवर्ड नसेल तर तुम्ही सरळ सरळ तुमचा आधारचा नंबर इकडे मेन्शन करू शकता. मी माझा आधारचा नंबर टाइप करतोय आणि हा नंबर टाइप झाल्याच्या नंतर ओटीपी या बटनाला आपल्याला क्लिक करायचं. इकडे इकडे क्लिक केल्याच्या नंतर ओटीपी पाठवा या बटनाला सुद्धा क्लिक करायचे. ओटीपी पाठवा क्लिक केल्याच्या नंतर इथे सांगितलं जाते की आपला ओटीपी जो आहे तो तुमच्या मोबाईल नंबरला पाठवलेला आहे. ओके बटनाला प्रेस करूया. त्यानंतर आपण आपला मोबाईल नंबर जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे तो चेक करायचा. त्याच्यावरती ओटीपी येईल आणि तो ओटीपी आपल्याला इकडे एंटर करायचा आहे. एंटर केल्याच्या नंतर ओटीपी तपासा हे जे बटन दिले याला आपण क्लिक करूया. इथे क्लिक केल्याच्या नंतर आपण सर्वप्रथम प्रोफाईल स्थिती या पेजवर येतो आणि इकडे दाखवलेलं आहे प्रोफाईल जे आहे माझं 100% भरलेलं आहे. तर हे कसं भरायचं होतं, वैयक्तिक तपशील मध्ये आपल्याला पर्सनल इन्फॉर्मेशन, त्यानंतर रेसिडेन्शियल इन्फॉर्मेशन राहायचा पत्ता, त्यानंतर आपल्या शेताची माहिती, अशी पूर्ण माहिती याच्यामध्ये भरायची होती जी की आपण भरलेली आहे. त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे. आता याच्यानंतर आपल्याला पुढची स्टेप म्हणजे इथं पहा मुखपृष्ठ या बटनाला क्लिक करायचे, जे ऑलरेडी तुम्ही त्याच पेजला आलेला, पण ज्यांना आलेले नसतील माहिती भरल्याच्या नंतर त्यांच्यासाठीच आहे. ते मुखपृष्ठ बटनाला क्लिक करायचे किंवा होम बटनाला क्लिक करून इकडे यायचंय. इथे तुम्हाला कृषी विभाग, त्याच्या समोर क्रियामध्ये अर्ज करा हे बटन दिसत आहे, याला आपण क्लिक करूया. इकडे क्लिक केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो इथे वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम आहेत, जसं की आपण यांत्रिकरण, सिंचन सुविधा, फलोत्पादन आणि सौरकुंपण. या सर्व बाबींची आपण एक एक व्हिडिओ मध्ये चर्चा करणार आहोत. आजचा आपला टॉपिक जो आहे तो कडबा कुट्टीचा आहे, त्याच्यामुळे आपण हे बाकीचे डिटेल्स न घेता फक्त कडबा कुट्टीला फोकस करूया. त्यासाठी आपण कृषी यांत्रिकरण या बटनाला किंवा याच्या समोर बाबी निवडा या बटनाला क्लिक करायचे. इकडे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असं बाय डिफॉल्ट एक इंटरफेस ओपन होईल. याच्यामध्ये कृषी यांत्रिकरण हेडलाईन दिलेली आहे. त्याच्यामध्ये मुख्य घटक, या घटकामध्ये दोन प्रकार आहेत, भाडे तत्वावर सेतू सेवा सुविधा केंद्र चालू करणे आणि कृषी यंत्र योजना खरेदीसाठी अर्थसहाय्य. तर आपण इकडे खरेदीसाठी अर्थसहाय्य या बटनाला क्लिक करूया. याच्यामध्ये तपशील आहे. तपशील मध्ये वेगवेगळ्या प्रकारची यांना कॅटेगरी दिल्या, ट्रॅक्टर, पॉवर टिलर, प्रक्रिया संच. तर याच्यामध्ये आपल्याला जो घ्यायचा आहे त्याला आपण मनुष्यचलित अवजारे असं म्हणतो, त्याच्यामुळे आपण ती बाब निवडूया. त्यानंतर यंत्रसामग्री, अवजारे, उपकरणे याच्यामध्ये क्लिक करून आपण याच्यामध्ये परत वेगवेगळ्या प्रकारचे यंत्र दिले, टोकन यंत्र, नांगर, पेरणी, फॅरो ओपनर, फॉरेज, मणी यंत्र. तर याच्यापैकी आपल्याला जो कडबा कुट्टी घ्यायची त्याला आपण फॉरेज किंवा ग्रॉस अँड स्ट्रॉ म्हणतो, किंवा हे इथं त्यांना नाव दिलेत कटर, थ्रेडर. तर ही जी कॅटेगरी याला आपल्याला क्लिक करायचंय. याला क्लिक केल्याच्या नंतर मशीनीचा प्रकार इथे केअरफुली आपल्याला बघायचे, कारण याच्यामध्ये याच्यानुसार आपली मशीन ठरत असते. इथे दिले चाप कटर, तर याच्यामध्ये बघा इथे दिले अबोव 3 म्हणजे 3 HP च्या पेक्षा पुढचं आहे. अप टू चाप कटर अप टू 3 हे 3 पर्यंत आहे. आणि त्याच्यानंतर आहे फीड ब्लॉक मशीन. तर याच्यापैकी आपल्याला जो सुटेबल आहे, जो हवा आहे तो आपल्याला निवडायचा आहे. तर मला इथे अबोव 3 निवडायचा, मी तो निवडतो. याच्याबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही दुकानदाराला विचारून त्याची माहिती घेऊनच सबमिट करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तो मिळून जाईल. आणि त्यानंतर मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही,
पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानासाठी पात्र नाही याची मला जाणीव आहे. तर याला क्लिक करून आपल्याला जतन करा या बटनाला क्लिक करायचंय. इकडे क्लिक केल्याच्या नंतर ते तुमची कॅटेगरी ऍड होणार आहे. पण मी ऑलरेडी बाय डिफॉल्ट याला ऍप्लिकेशन केलेलं असल्यामुळे इथं मला माझी सगळी माहिती दाखवत आहे. तर त्याच्यामुळे मी परत जतन करा करणार नाही. तुम्ही ऑलरेडी इथं क्लिक करा. एवढी प्रोसेस झाल्याच्या नंतर परत तुम्हाला मुखपृष्ठ या बटनाला क्लिक करायचे. इकडे क्लिक केल्याच्या नंतर परत अर्ज करा या बटनाला क्लिक करायचे. इकडे क्लिक करूयात विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतर अर्ज सादर करा या बटनाला आपल्याला क्लिक करायचे. ही प्रोसेस झाल्याच्या नंतर तुम्ही एका नवीन पेजला रिडायरेक्ट होता. इकडे आल्याच्या नंतर त्यांना विचारलंय सॉरी कोणताही तपशील सापडला नाही. अच्छा साईडचा प्रॉब्लेम, परत एकदा आपण बघूयात. इकडे आल्याच्या नंतर अर्ज सादर करा याला क्लिक करूयात. पण आपण जो ऑलरेडी अर्ज सादर केलाय त्याच्यामुळे करेक्ट मी ऑलरेडी अर्ज सादर केलाय त्याच्यामुळे इकडे मला दाखवत नाहीये. तर जो अर्ज सादर केला तो इथे पहा दिसेल. त्यानंतर इकडे आपल्याला पेमेंट नावाचं बटन दिसेल. तर मी ऑलरेडी पेमेंट कडे गेलो आहे तर ते त्याच्यामुळे मला इथं दाखवत नाही. मी तुम्हाला दुसरी कॅटेगरी घेऊन एक जनरल पर्पज साठी तुम्हाला इकडे दाखवतो. इथे मी आलेलो आहे. मी एक बाबी निवडामध्ये एक बाय डिफॉल्ट कुठलीही बाबी निवडतो म्हणजे तुमच्या सोयीसाठी सोपं होईल तुम्हाला की कशा पद्धतीने आपल्याला ते निवडायचे. आता मी एक बाय डिफॉल्ट दुसरा प्रकार घेतो आणि जतन करायला क्लिक करतो. ओके त्यांना काय सांगितलं या तालुक्यासाठी आधीच या घटकाला अर्ज केला म्हणून एकापेक्षा समान घटकाला अर्ज करू शकत नाही. एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो मी दुसरा एक ऍड करतो आणि हे मी ऑलरेडी घेतलं असल्यामुळे त्याला अप्लाय होत नव्हतं. तर दुसरा एक प्रकार मी याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि आता माझं पेमेंट गेटवे दाखवलं मला. तर मी मुखपृष्ठावर जातो. इथं क्लिक केल्याच्या नंतर अर्ज करा या बटनाला क्लिक करायचे. आता इकडे पहा ओके इथं माझा तालुका दाखवत आहे. अगोदर जो दाखवत नव्हता तो दाखवत आहे. त्यानंतर पहा या बटनाला क्लिक करायचे आणि इथे आता मी दोन प्रकार निवडलेले आहेत. तुम्हाला जो हवा आहे तो प्रकार फर्स्ट किंवा सेकंड प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. पण तुमच्याकडे हे फर्स्ट आणि सेकंड प्रेफरन्स दाखवणार नाही कारण तुम्ही ऑलरेडी एकालाच अप्लाय केलेला आहे. त्याच्यामुळे तुमचा कडबा कुट्टी दाखल तुम्हाला हे निवडायची गरज नाही आणि सरळ सरळ तुम्ही अर्ज सादर करा या बटनाला क्लिक करायचं आहे. तर ऑलरेडी मी क्लिक केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला मी अर्ज केलेल्या बाबी या बटनाला क्लिक करायचे. इकडे जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा बाय डिफॉल्ट तुम्हाला इकडे दाखवल अर्जाची प्रलंबित फी म्हणजे तुम्ही पैसे भरले नाहीत असं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात अर्ज क्रमांक, तालुका, घटकाचा तपशील, मुख्य घटक, बाब, अर्जाची स्थिती अशी बाय डिफॉल्ट तुम्हाला माहिती अर्ज केलेल्या बाबीमध्ये दाखवल. कशासाठी? फार्मर डीबीटी मधल्या योजनेसाठी. आणि त्यानंतर तुम्हाला मेक पेमेंट या बटनाला क्लिक करून पेमेंट करायचं आहे. मी मेक पेमेंटला क्लिक करतो. इकडे ऍप्लिकेशन आयडी, ऍप्लिकंट नेम, ईमेल, पोर्टल फीस याची सगळी डिटेल आहे. तर ती 23 रुपये 60 पैशाची एक फीस तुम्हाला पेड करायची आहे. इथं मेक पेमेंटला क्लिक करून तुम्ही ती फीस भरायची आहे. तर इकडे भरल्याच्या नंतर परत तुम्ही रिडायरेक्ट होणार मी अर्ज केलेल्या बाबीवरती आणि हे जेव्हा प्रोसेस होईल ही प्रोसेस झाल्याच्या नंतर हे इथं जे अर्जाची प्रलंबित फी आहे इथून तुमचं ऍप्लिकेशन उडून जाईल आणि छाननी अंतर्गत अर्ज याच्यामध्ये तुमचं अर्ज किंवा ऍप्लिकेशन येईल आणि म्हणजे तुम्ही त्यानंतर त्याची प्रिंट आउट भरलेल्या फॉर्मची प्रिंट आउट आणि भरलेल्या फॉर्मची रिसिप्टची प्रिंट आउट घेऊ शकता. आणि ही जेव्हा होईल जेव्हा याची छाननी होईल तर तेव्हा तुम्ही मंजूर अर्जामध्ये तुमचा अर्ज येईल. तुमच्या मोबाईलला एक नोटिफिकेशन येईल की त्याच्यामध्ये लिहिलेलं असेल तुमची लॉटरी लागलेली आहे, तुम्ही याच्यामध्ये सिलेक्ट झालेला आहात, तुम्ही कागदपत्र अपलोड करून घ्या. त्यानंतर तुम्हाला कागदपत्रे अपलोड करावी लागतील. तर हे कसं करायचं याची पण व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच उपलब्ध करणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून मला सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओ.